नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गायीसाठी आणि बैलांसाठी गोठा तसेच विहीर देण्यात येणार आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। हा बदल काय आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, गायीचा गोठा आणि बैलाचा गोठा किंवा विहीर आपल्याला घ्यायची आहे, त्या ठिकाणचा आपल्याला एक लाईव्ह लोकेशन म्हणजे रेखांश अक्षांश असलेला फोटो आपल्या गावातील रोजगार सेवकाकडे द्यायचा आहे। आता या फोटो संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांसमोर अडचणी की हा फोटो घ्यायचा कसा, त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। हा फोटो आपल्या मोबाईलमधूनच आपल्याला घ्यायचा आहे। तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे चला तर समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्याला नोट कॅमेरा हा डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्याच्या नंतर आपण इथे सर्च बारमध्ये नोट कॅमेरा या पद्धतीने टाईप करून घ्यायचं आहे। या पद्धतीने टाईप केल्याच्या नंतर आपण सर्च करायचं आहे। आता सर्च केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीनं एक सरफेस दिसेल। हे बघा, आपल्याला नोट कॅम लाईट GPRS या पद्धतीचा जो ऑप्शन दिसतं किंवा जे ॲप्स दिसतं ते इन्स्टॉल करायचं। मी या अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मला डायरेक्ट ओपन ऑप्शन येतं आहे। तुम्हाला इन्स्टॉल हे ऑप्शन येईल। ऑप्शन आल्याच्या नंतर योग्य त्या परमिशन अलाउ करायचे आहे आणि कॅमेरा इन्स्टॉल करायचा आहे। कॅमेरा इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण जेव्हा ओपन करू तेव्हा ॲटोमॅटिक आपल्या मोबाईलची स्क्रीन ही रोटेट होईल आणि आपल्याला या पद्धतीने इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड अशा पद्धतीनं दिसतंय। या पद्धतीनं आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला इथे नाव दिसेल। आता हे नाव तुमच्या मोबाईलमध्ये येणार नाही, मी अगोदरच सेव्ह केले होतं त्यामुळे ते नाव या ठिकाणी येतं आहे। तर आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे। ज्या शेतकऱ्याच्या नावाने आपल्याला विहीर घ्यायची आहे किंवा गोठा घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। या पद्धतीने नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा सेव्ह करायचा आहे। आता सेव्ह आपल्याला केल्यानंतर हा जो फोटो आहे हा आपल्या कॅमेरामध्ये सेव्ह झालेला असेल किंवा आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल। आपण गॅलरीमध्ये त्याला ओपन करून बघूयात। बघा, या पद्धतीने ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे की आता सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि 5/12/2025 अशी डेटसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि नोटमध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावाने आपल्याला विहीर घ्यायची आहे त्या शेतकऱ्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। या पद्धतीनं आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे आणि फोटोशॉपवरती जाऊन तो प्रिंट करायचा आहे आणि आपल्या गावातील रोजगार सेवकाकडे हा द्यायचा आहे आणि विहिरीची नोंद करून म्हणजे अर्ज करायचा आहे। अशाच माहितीसाठी शेतकरी मित्रांनो या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।